नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या घडामोडी. पेण तालुका युवा मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांना निवेदन. पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची विक्री व देवाणघेवाण होत असल्याचा संशय भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अंमली पदार्थांच्या साखळीवर कठोर कारवाई करण्यासह विविध अवैध व्यवसायांवर आळा घालण्याची मागणी करणारे निवेदन तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या निवेदनामध्ये पूर्वीच्या गुन्ह्यांची फेरतपास करणे, अंमली पदार्थांच्या संपूर्ण साखळीवर कारवाई करणे, मटका व जुगार अड्ड्यांविरोधात विशेष मोहीम राबवणे, अवैध दारू विक्री विरोधात कारवाई करणे, भंगार व्यवसायाची तपासणी करणे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच या कारवाईसाठी विशेष पथकाची नियुक्ती करून संवेदनशील ठिकाणांचे मॅपिंग करावे आणि तक्रारदारांची माहिती गोपनीय ठेवावी अशी मागणी ही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देण्यापूर्वी भाजप पदाधिकाऱ्यांनी पेणचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्याशी चर्चा केली. यावेळी पेण तालुक्यात अंमली पदार्थांची देवाणघेवाण कोणत्या प्रकारे सुरू असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पेणचे तहसीलदार तानाजी शेजाल यांना सदर निवेदन देण्यात आले. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे, उपसभापती संजय डंगर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परशुराम पाटील, अंतोरा सरपंच अमित पाटील, खरोशीचे माजी सरपंच चंद्रकांत घरत, क्रीडा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रमेश पाटील, प्रसाद पाटील, स्वप्नील पाटील, किरण पाटील यांच्यासह युवा मोर्चाचे व भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी युवा मोर्चाचे अध्यक्ष स्वप्नील म्हात्रे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. आज आम्ही पेण तालुका युवा मोर्चा व भाजप पदाधिकारी यांच्या वतीने या राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना एक निवेदन दिलेलं आहे. त्यामध्ये आम्ही पेणमध्ये चालू असलेल्या अवैध धंदे जसे की ड्रग्ज, गांजा, गुटखा, एमडी याविषयी वेगवेगळ्या विषयांवर निवेदन सादर केलेलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये जी अंमली पदार्थ विरोधी कारवाई सुरू आहे तशीच कारवाई पेणमध्येही जोराने चालू व्हावी व जे हे आता गुन्हेगार सापडत आहेत त्यांच्या नंतर त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांना जे सापडणार आहेत की मूळ विक्रेते आहेत यांनाही अटक करण्यात यावी व त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी असं निवेदन आम्ही इथं दिलेलं आहे. तसेच ठिकठिकाणी आज तुम्ही बघाल तर तरुणाई ही पेणमधली मग आमच्या इथला रेल्वेचा सर्व्हिस रोड असेल, पबजी रोड असेल, पीरडोंगरी असेल, बायपास असेल, रेल्वे कॉलनीचा भाग असेल, कासमाळचा भाग असेल, धावटेच्या समोरील आदिवासी वाडीवरील त्या चायना वॉलच्या इथला भाग असेल, या प्रत्येक एरियामध्ये तरुणाई ही गांजा आणि ड्रगच्या अधीन गेलेली दिसत आहे. तिथं ते सेवन करताना आढळत आहेत. ही खंतेची बाब आहे. एक तरुण नागरिक किंवा जागरूक नागरिक म्हणून आम्ही आज हा जो पवित्रा घेतलेला आहे हा पेणच्या तरुणाईच्या भविष्यासाठी घेतलेला आहे. तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा. धन्यवाद.